नमस्कार. महाराष्ट्रातील राजकारणातून सद्यस्थितीला महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे. बघा, सद्यस्थितीला निकाल लागलेले आहेत. कोणाची सत्ता येणार याकडे मागच्या 5 ते 10 दिवसांपासून सर्वांचं लक्ष होतं. मात्र काल अखेर निर्णय जाहीर झाला, निकाल लागला. पण बघा, आता निकालामध्ये देखील मोठी अपडेट आली, कारण की बऱ्याच जणांनी निकाल 5 ते 6 वाजेपर्यंत बघितला, पण त्याच्या पुढे पण निकाल लागणे सुरूच होतं, रिझल्ट देणं सुरूच होतं. पण त्यावेळेस मोठा बदल अचानक झाला. कुणालाच वाटत नव्हता की एवढा मोठा बदल होईल आणि एवढे नगरसेवक अचानक या पक्षाचे वाढतील असं कोणालाच वाटलं पण नाही. बघा, मोठी बाजी सद्यस्थितीला आता बऱ्याच पक्षांनी मारलेली आहे. कोणता पक्ष 1 नंबरला आलेला आहे, काही पक्ष 2 तर काही 3 नंबरला आलेले आहेत आणि त्यांनी घेतलेली मेहनत ही त्यांच्या फायद्यासाठीच ठरल्याचं देखील दिसून आलेलं आहे. बघा, अचानक रात्री उशिरापर्यंत देखील एक मोठी घडामोड समोर आली. महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची माहिती उघडकीस आली. बघा, आता मुंबई हे मुख्य शहर महाराष्ट्रासाठीच नाही तर भारतासाठी देखील मानलं जातं, कारण की मुंबई हे असं शहर आहे की सर्वात विकसित शहर मानलं जातं सद्यस्थितीला. त्यामुळे पूर्ण भारतातून या निवडणुकीकडे लक्ष सगळ्यांचं बघायला मिळत होतं. सर्व राजकारणी लोक असतील, इतर राज्यातील असतील, महाराष्ट्रातील असतील, सर्वांचंच लक्ष होतं की नेमकी सत्ता कोणाची येणार, भगवा झेंडा यावेळेस नगरपालिकेवर कोणाचा फडकणार असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. मात्र आता मोठा गेम पलटलेला आहे. सद्यस्थितीला राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड अचानक समोर आलेली असून आता ठाकरेंची देखील मोठी बाजी बघायला मिळतच आहे. आता सर्व अपडेट आपण बघणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. तर चला पाहूयात. बघू शकता, सद्यस्थितीला जर विचार केला तर राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची आणि अतिशय अपडेट अशा आपल्याला महत्त्वाचे अपडेट बघायला मिळत आहे. या ठिकाणी बघू शकता, सद्यस्थितीला काल लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडून गेलेली आहे. बघा, सर्वजण याकडेच लक्ष देऊन होते की नेमका रिझल्ट लागताना कोणाची सत्ता येणार, मुंबई महानगरपालिकेवरती नेमका यावेळेस ठाकरेंचा भगवा फडकणार की भाजपाचा की शिंदे सेनेचा भगवा यावेळेस फडकणार. म्हणजे आता शिंदे सेना आणि भाजपाची युतीच बघायला मिळत होती, म्हणजे त्या दोघांचा मिळून महायुतीचा भगवा फडकणार की इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे एकत्र आलेत यांना मोठा फायदा होईल, यांना यश मिळेल असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. मग नेमकी काय घडामोड होईल याकडे लक्ष लागलेलं असतानाच रिझल्ट लागला आणि रिझल्टच्या सकाळून काटिकी टक्कर बघायला मिळाली. दुपारून थोडंसं चित्र कमी जास्त होऊ लागलं, पण त्यानंतर असं चित्र पलटलं की ठाकरेंनी देखील मोठी काटिकी टक्कर दिली आणि ठाकरेंची जी कमी सीट आपल्याला बघायला मिळत होते एकदम अचानक वाढले की आता ठाकरेंचा देखील अचानक मोठा विजय झाल्याचं समोरून दिसत आहे. बघा, आता ठाकरेंकडे जर अजून काही उमेदवार जर भेटले, कोणत्या पक्षाची युती जर थोडीफार जरी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊन महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा पडकू शकतो. पण इकडे एका बाजूला जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी या पार्टीला देखील मोठं घवघवीत यश मुंबईमध्ये मिळालेलं आहे आणि हे यश खूप वर्षानंतर मिळालेला असून यावेळेस मतदारांचा कौल देखील आपल्याला भारतीय जनता पार्टीकडे देखील बघायला मिळाला. पण कोणती कारण होती की भारतीय जनता पार्टीकडे लोकांचा कल बघायला मिळाला, त्यानंतर कोणत्या कारणांमुळे थोडंसं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना कमी सीट भेटली ती देखील आता सर्व काय माहिती समोर आलेली आहे. आणि उद्धव ठाकरेंनी काय सांगितलंय, आता एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची जर ऑफर आली तर स्वीकारणार का, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांची युती खरंच होऊ शकते का, की राज ठाकरे आणि भाजप युती पुन्हा एकदा होऊ शकते का, असा काही प्रश्न आणि अशा सद्यस्थितीला प्रश्नांचे अपडेट आपण आता घेऊन आलेलो आहोत आणि याचीच उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आता लक्ष देऊन बघा, ठाकरेंनी देखील मोठा गेम पलटी केलेला आहे आणि ठाकरेंनी देखील आता गुलाल उधळण्याच्या तयारीपर्यंतची पूर्ण वाट मोकळी करून ठेवलेली आहे. म्हणजेच की ठाकरेंचा देखील मोठा विजय आता होण्याच्या तयारीमध्ये दिसून येत आहे. आज मोठी घडामोड मुंबई या ठिकाणी घडली आणि ती कोणालाच लवकर समजली नाही, पण आता मुंबईतून ताजी बातमी आलेली आहे आणि त्यामध्ये सर्व काही निकालाचे अपडेट आहे आणि ताजा जो निकाल आहे यामध्ये आकडे खरे आता आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे लागले, भारतीय जनता पार्टी की उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, याबाबत आता ताजी माहिती आलेली आहे. अचानकपणे गेम पलटला. ठाकरेंनी देखील काटिकी टक्कर देत मोठा डाव टाकला आणि डायरेक्ट आता ठाकरेंना देखील मोठी आपल्याला जी ती ताकद बघायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात त्यांची देखील उमेदवार निवडून आल्याची स्थिती आहे. पण इकडे भारतीय जनता पार्टी या पक्षाची देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला उमेदवार दिसून येत आहेत आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाला देखील घवघवीत यश मिळालेलं आहे.
याचं कारण म्हणजे सद्यस्थितीला प्रत्येक पक्षाच्या राजकारणी नेत्यांनी घेतलेली मेहनत, म्हणजेच की इकडे उद्धव ठाकरेंची एका पाठोपाठ एक सभा, तर इकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एका पाठोपाठ एक सभा बघायला मिळत होते. सर्वांचे आपापले वेगवेगळे मुद्दे देखील बघायला मिळत होते. पण बघा, अचानक मोठा बदल झाला. कुणाचे किती सीट लागले आणि रात्री उशिरापर्यंत काय बदल झाला आणि ठाकरेचे किती उमेदवार अचानक वाढले, सर्व अपडेट आता समोर आलेले आहेत. तर चला पाहूयात. बघा, आता राजकीय घडामोडी या संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर मुंबईचा किंग मेकर राजा कोण या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले. 3 दशकांपासून मुंबईवर राज्य करणाऱ्या ठाकरे घराण्याचा गड आज सध्या स्थितीला कोणत्या स्थितीत आहे, ठाकरे यांना आता किती सध्या स्थितीला उमेदवार मिळाले आहेत याबाबतची पण माहिती समोर आलेली आहे. निकालाचा थोडक्यात आढावा घेऊयात. महायुतीचे बहुमत आणि ठाकरे पार्टी यांचे बहुमत किती आहे, ठाकरे गटाचे किती बहुमत आपल्याला बघायला मिळत आहे ते देखील आता आपल्याला दिसून येत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील मोठी बाजी मारली. पण इकडे ठाकरे गटाने देखील मोठी कामगिरी करत मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. बघा, सध्या स्थितीला भाजप हा सर्वात मोठा पक्ष मुंबई या ठिकाणी ठरला. पण आता जरी ठरला असला तरी ठाकरे यांनी डायरेक्ट रात्री उशिरापर्यंत काल गेमच पलटी केला आणि ठाकरेंचा देखील मोठा विजय आता जवळ आल्याचा देखील आपल्याला दिसून येत आहे. बघा, सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या 65 जागा, पक्ष फुटलेला असताना, चिन्ह गेलेले असताना आणि नेते सोडून गेलेले असतानाही उद्धव ठाकरेंना 65 जागा मिळणे ही एक प्रकारची नैतिक विजयाची चर्चा आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यातली त्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा जर विचार केला तर 29 जागा त्यांच्या आलेल्या आहेत. बघा, आता सत्तेत असूनही आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद देखील असूनही त्यांना अपेक्षित एवढ्या जागा मुंबईमध्ये मिळाल्या नाहीत असं देखील दिसून येत आहे. आणि अशा चर्चा देखील सध्या मुंबईमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये रंगत चाललेल्या आहेत. आणि त्यातली त्यात काँग्रेस आणि इतर पक्षांबाबत जर विचार केला तर काँग्रेस 24 जागांवर मर्यादित राहिली, तर MIM ही 8 जागांसह मुस्लिम बहुभागामध्ये शिरकाव MIMने केल्याचं देखील आपल्याला दिसून आलं. पण जेवढी काँग्रेसची कामगिरी व्हायला पाहिजे होती एवढं काही लोकांनी काँग्रेसकडे जास्त आपल्याला बघितल्याचं दिसून येत नाही. म्हणजेच की मतदानाचा टक्का हा काँग्रेसकडे कमीच आपल्याला पाहायला मिळाला. जेवढे बहुमत म्हणजे जेवढ्या जागा काँग्रेसने लढवल्या आहेत त्यातील अर्ध्या पण जागा आल्या नसल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. आणि आता कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या आणि किती जागापैकी किती जागा मिळाल्या ते दाखवतो. आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाबाबत सविस्तर माहिती आलेली आहे. ताजी बातमी आलेली असून उद्धव ठाकरे यांनी देखील आता मोठी बाजी मारलेली आहे. उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या काटिकी टक्कर असल्यासारखे उमेदवार आता निवडून आलेले आहेत. बघा, काय अपडेट आहे. ताज्या अपडेटनुसार आता भारतीय जनता पार्टीचे किती उमेदवार जिंकले आहेत, उद्धव ठाकरे यांच्या गटाचे किती उमेदवार जिंकले आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेची शिवसेना तसेच काँग्रेस कोणाचे किती उमेदवार आले, सर्व लिस्ट आता तुम्हाला दाखवतो. आता लक्ष देऊन व्हिडिओ पहा. बघा, आता महत्वाची माहिती समोर आलेली आहे. काटिकी टक्कर ही बघायला मिळालीच. महायुतीला 114चा बहुमताचा आकडा ओलांडण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. भाजपला एकट्याला बहुमत मिळाले नाही. त्यांना शिंदेच्या 29 जागांची गरज लागणार आहे. ठाकरेंचे पुनरागमन आता देखील होण्याची देखील दाट शक्यता वाटत होती. पण थोडासा कौल आता यावेळेस भारतीय जनता पार्टीकडे देखील बघायला मिळाला. बघू शकता, मुंबईतील दादर, परळ, लालबाग आणि वरळी यासारख्या मराठी हॉटलँड मध्ये उद्धव ठाकरेंनी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. वरळीत शिंदेच्या उमेदवाराचा पराभव हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा दिलासा बघायला देखील मिळत आहे. आणि ही देखील चर्चा आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. बघा, आता राज आणि उद्धव हा फॅक्टर मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही भाव एकत्र आल्यामुळे मराठी मतांचे विभाजन टळले. पण तरीही भाजपची धनशक्ती आणि संघटन भारी पडले का असा प्रश्न काही जणांकडून उपस्थित केला जात आहे. पण एकंदरीत जर विचार केला तर भाजपला यश मिळण्याची पण काही कारणे आहेत. जर ती पण युक्ती आणि त्या प्रकारचा वापर जर उद्धव ठाकरे यांनी पण केला असता तर त्यांना फायदा झाला असता. कारण की ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण असायचं त्यामध्ये बऱ्यापैकी मुद्दे विकासावरती, मेट्रोवरती आणि रोड रस्त्यांवरती बऱ्यापैकी बघायला मिळाले. आणि याचा खरा फायदा त्यांना झाल्याचं देखील दिसून येत आहे. कारण की देवेंद्र फडणवीस पण असं म्हटले होते की उद्धव ठाकरेंचं एक पण भाषण दाखवा की ते आता त्या भाषणामध्ये विकासावरती बोलले असतील. अशा प्रकारे
प्रकारचा देखील प्रभाव हा सर्व नागरिकांवरती पडला आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये त्यांची इमेज तयार करताना एक विकास करणारे, एक काम करणारे नेते म्हणून तयार केले आणि याचा फायदा देखील त्यांना झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि आता सध्या स्थितीला तशी परिस्थिती बघायला मिळत आहे. पण ठाकरे यांनी पण जर विकासाबाबत मुद्दे आणि विकासाच्या कामासंदर्भात जर काही थोडंफार केलं असतं तर त्यांना पण फायदा राहिला असता. पण आता सध्या स्थितीला ज्यांनी आपापली कामे जी सांगितली आहेत, मुंबईमध्ये आम्ही ही कामे करू, ती कामे करू जे सांगितलं आहे, जर त्यांनी तेवढी पूर्ण केली तर मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळू शकतो आणि मुंबईकर असतील, त्यामध्ये मराठी मतदार असतील, विकास मुंबईचा झाल्यानंतर मराठी नागरिकांना देखील मोठा फायदा होणारच आहे. कारण की सध्या स्थितीला मुंबईतील मराठी नागरिकांना पण आपल्या भागातील विकास व्हावा, आपल्याला पाण्याची योग्य ती सोय मिळावी, सर्व अडचणी दूर व्हाव्या असं वाटत आहे. मग आता सत्तेत येणाऱ्या या भाजपने जर त्या प्रॉब्लेमी अडचणी जर अजून दूर केल्या तर बऱ्यापैकी चांगला फायदा होईल आणि नागरिक देखील खुश राहतील. सध्या स्थितीला आता हे देखील करणं गरजेचंच आहे. तर बघू शकता यामध्ये भारतीय जनता पार्टीने किती मोठी बाजी मारली, एकनाथ शिंदेची काय स्थिती आहे, उद्धव ठाकरे यांची काय स्थिती आहे. तर चला आता आढावा घेऊयात. बघा आता या ठिकाणी भाजपला मोठं घवघवीत यश या ठिकाणी मुंबईकरांनी मिळवून दिलेलं आहे. मुंबईतील नागरिकांनी आणि जनतेने हे मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला यश दिलेलं आहे. यामागे प्रत्येक नेत्याची कामाची मेहनत देखील बघायला मिळाली. भारतीय जनता पार्टीतील प्रत्येक नेता हा घराच्या बाहेर पडत होता. सभा झाल्यानंतर दुसरी सभा, तिसरी सभा असे प्रत्येक सभांचा मोठा दणका आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळाला. ठाकरेंनी पण मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेतल्या, पण ठाकरेंच्या सभांमध्ये काही मुद्दे त्यांनी घेतले असते तर त्यांना पण पुढे फायदा राहिला असता. जर आता विकास कामांवरती जर मुद्दे वाढले तर योग्य तो फायदाच राहील. कारण की यावेळेस मुंबईकरांनी विकास कामांच्या मुद्द्यांवरती मत दिले का असा एक प्रश्न देखील आहे. कारण की भारतीय जनता पार्टीकडून आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून भाषणामध्ये सारखं विकासासंदर्भात, त्यानंतर रोड मेट्रो संदर्भात मोठमोठे मुद्दे देखील दिसून आलेले होते. पण बघू शकता आता ताजी घडामोड समोर आलेली आहे. भारतीय जनता पार्टीने 135 जागा लढवल्या, त्यापैकी 89 जागा या त्यांना मिळालेल्या असून मोठं घवघवीत यश त्यांनी मुंबईमध्ये मिळवलेलं आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे हा 2 नंबरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आपल्याला बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी बघू शकता 160 जागांपैकी त्यांनी 65 जागा या मुंबईमध्ये जिंकलेल्या आहेत आणि त्यांचा स्ट्राईक रेट जर बघायला गेला तर 40.62% आहे आणि भारतीय जनता पार्टीचा स्ट्राईक रेट थोडासा जास्त असून 66% आपल्याला बघायला मिळत आहे. तर मुंबईकरांनो अशी स्थिती आहे. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांनी 90 जागा लढवल्या आहेत आणि 90 जागापैकी त्यांनी 29 जागा मिळवल्या, म्हणजेच की 32.22 हा त्यांचा स्ट्राईक रेट आपल्याला दिसून आला. त्यानंतर काँग्रेसने तर तब्बल 151 जागा लढवल्या, म्हणजेच की सर्वात जास्त जागा लढवणारा पक्ष कोणता तर तो म्हणजे काँग्रेस बघायला मिळाला. काँग्रेसने 151 जागा लढवल्यानंतर त्यांना जिंकता आल्या 24 जागा आणि त्यांचा स्ट्राईक रेट बघायला मिळाला 15.89. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी 11 जागा लढवल्या आणि त्यांना 1 जागा मिळालेली आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट 0.90% बघायला मिळाला. त्यानंतर मनसे यांनी 53 जागा लढवल्या आणि त्यांना मुंबई या ठिकाणी 6 जागा जिंकता आलेल्या आहेत आणि सध्या जर विचार केला तर त्यांचा स्ट्राईक रेट 0.86% हा आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी बघा आता राष्ट्रवादी पवार गट 37 जागा लढवल्या आणि त्यांना 3 जागा विजयी मिळवता आलेला आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट 0.81 हा आपल्याला दिसून आला. तर चला ठाकरेंनी किती बाजी मारलेली आहे, नेमकं काय घडलेलं आहे राजकारणामध्ये, नेमकी काय आता सध्या स्थितीला घडामोड सुरू आहे ती देखील आता आपण पाहूयात. बघू शकता आता महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि तीच महत्त्वाची माहिती राहिलेल्या 1 मिनिटात तुम्हाला दाखवणार असून राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थिती वेगळीच बघायला मिळाली. सध्या स्थितीला जर विचार केला तर ठाकरे ब्रँड जी आहे संपला का असा प्रश्न मनात येत होता, पण नाही. 65 जागांवर मिळवलेला विजय सांगतोय की मुंबईत अजूनही मशाल धगधगत आहे. पण एवढंच की भारतीय जनता पार्टीला देखील मोठं गवती मिळेल हे देखील मान्य करावंच लागेल. कारण की सध्या स्थितीला खूप वर्षानंतर मोठं यश मिळाल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यांचं तिकीट मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत असून त्यांच्याकडे देखील वाढवल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसून आलेलं आहे. पण बघा सध्या स्थितीला महापौर भाजपचा की शिंदेचा होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. भाजपने 90च्या जवळ जागा जिंकल्यामुळे आता मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल हे जवळपास निश्चित झालेलं आहे. पण चर्चा सध्या काय होत आहेत, मराठी माणूस नेमका कोणासोबत राहील हे देखील बघणं आता गरजेचं आहे. भाजपचा दावा आहे की त्यांनी 90 मराठी उमेदवार दिले होते, तर उद्धव ठाकरेंचा दावा आहे की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं कारस्थान सुरू आहे.
आहे, म्हणजे एकमेकांवर अशा प्रकारच्या टीका देखील बघायला मिळाल्या. याचा देखील काही परिणाम होणार का? नेमका महापौर कोण होणार? भाजपचा होणार की शिंदेचा होणार की आणखीन काही राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडणार? याकडे देखील लक्ष देणं गरजेचंच राहील. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. इतर नागरिकांना व्हिडिओ पाठवा, त्यांना पण सर्व माहिती मिळेल. धन्यवाद.